चौकन्न असलं पाहिजे. बी अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. काय अपडेट सुरू आहे, प्रेझेंट मध्ये काय घडत आहे हे थोडंफार माहिती पाहिजे. हा माझा विषय नाही, हा माझा झोन नाही, मला यातलं कळत नाही, हे एकदाच ठीक आहे, पण तुला यातलं कळत नाही, हा तुझा झोन नाही, हा तुझा विषय नाही, तू यात डोकावू नको, असे शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतात आपल्यासाठी, तेव्हा खूप वाईट वाटतं. मग ही परिस्थिती यायला नको, अशी कंडिशन यायला नको, ही सिच्युएशन यायला नको. जेव्हा काहीतरी डिस्कशन सुरू असतं तेव्हा आपण सुद्धा त्यात पार्टिसिपेट करू शकलो पाहिजे. काही सजेशन आपल्याला देता आले पाहिजे. ऍटलिस्ट ते डिस्कशन काय सुरू आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, त्यातलं गांभीर्य आपल्याला समजलं पाहिजे. मग यासाठी स्वतःला अपडेट ठेवणं फार गरजेचं आहे. जरी आपला झोन नसला, जरी आपला विषय नसला, तरी थोडीफार माहिती प्रत्येक विषयाची असणं हे नेहमी फायद्याचंच असतं. जितकी आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, आपल्याला जितकी माहिती असते, ही चांगलीच गोष्ट असते. कुठे काय चर्चा होईल, कुठे आपल्याला ती माहिती ऐकताना स्वतःला काहीतरी बोलता म्हणजे कुणी आपल्याला ना कमी लेखणार नाही, की आपल्याला काही कळतच नाही असं मला वाटणार नाही. कारण आपल्याला नॉलेज आहे. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीसाठी अवेअर असतो ना, आपल्याला माहिती असतं काय घडामोडी चालू आहेत, तेव्हा एक प्रेडिक्ट आपण करू शकतो की हे घडत आहे, हे घडू शकतं, असं होऊ शकतं. पण जेव्हा आपल्याला काहीतरी नॉलेज असेल तेव्हाच आपण असं बोलू शकू. तेव्हा स्वतःला अपडेट ठेवण्याचा, प्रेझेंट मध्ये काय घडत आहे ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचा इंटरेस्ट स्वतःमध्ये डेव्हलप करा. आणि स्वतःला जमेपर्यंत जितकं अपडेट ठेवता येईल, जितकी इन्फॉर्मेशन घेता येईल, जितकं नॉलेज गेन करता येईल ते आपल्याला करायचं आहे.